श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. मी अनिकासी युधासक्त श्रीराम येऊन अतिगुप्त माझा पराड मुखे केला घात कोण पुरुषार्थ श्री रघुनाथा. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत वाली रामचंद्राला बोलू लागला, रामा तुम्ही जे केलं ते तुम्हाला शोभत नाहीये. अहो मी दुसऱ्या बरोबर युद्ध करत होतो, दुसऱ्या बरोबर युद्धामध्ये सक्त होतो. वालीचं आणि माझं आणि सुग्रीवाचं युद्ध चालू असताना, दुसऱ्या बरोबर युद्धामध्ये गुंतलो असताना तुम्ही अचानकपणे माझ्यावरती बाण कस काय मारला असं तो वाली बोलू लागला. न पाचारिता एका एक तर्क रूप नित्य घातक तुझा हा दर्पद कोणी देखा परम दुःख मज रामा. रामा मला खूप दुःख वाटतंय, मी मरतोय म्हणून याचं दुःख वाटत नाहीये, पण तुमच्याकडून अधर्म घडला. मी दुसऱ्या बरोबर युद्ध करत होतो, दुसऱ्या बरोबर त्या ठिकाणी युद्ध करत असताना, आणि युद्ध करण्याचे काही नियम असतात रामा. युद्ध करायला पाचारण करावं लागतं, बोलवावं लागतं आधी, आणि बोलवून युद्ध करावं लागतं. असं अचानकपणे युद्ध करून जमत नसतं. अचानकपणे तुम्ही मला बाण कस काय मारला, याच तुमच्याकडून अधर्म घडला, याचं दुःख मला वाटायला असं तो वाली बोलू लागला. नाही राज्य हरणाची व्यथा राजवियोग ना बाधी सर्वथा तुझी देखोनी अधर्म था दुःख रघुनाथा मजबादी. रामा मला माझ्या राज्याचं दुःख नाहीये. आजपासून माझी पत्नी वियोग होणार, मी मरणार, तिच्यापासून लांब जाणार, याचंही मला दुःख नाहीये. पण तुमच्यापाशी अधर्म दंडला, तुमच्याकडून अधर्म घडला, याचं दुःख मला खूप होतं. वाली सांगू लागला. नवे सरद स्नेह बाधक बाधिनांगदाचा शोक तुझा धर्म देखता देख परम दुःख मद रामा. रामा खूप दुःख होतं मला माझ्या जवळच्याचा वियोग होणाऱ्याचं दुःख नाहीये, मला माझ्या अंगदाचं दुःख नाही, मला माझ्या बायकोचं दुःख नाहीये, राज्याचं दुःख नाहीये. पण तुमच्याकडून अधर्म घडतोय, तुम्ही अधर्माने मला मारलं, अचानकपणे बाण मारला, याचं खूप दुःख मला वाटू लागला. वधू नये निद्र वध करू नये निद्रिस्ता वध करू नये स्त्री शिरमता वध करू नये न पाचारिता पुरुष दुष्टिता वधू नये. रामा वध करण्याचे मारण्याचे काही नियम असतात. बोलवल्याशिवाय मारायचं नाहीये, युद्धाला पाचारण केल्याशिवाय मारायचं नाहीये. माणूस झोपीत असताना त्याला कधी मारायचं नाहीये, निद्रा करायला लागलाय, जर मारायचं तर उठवून मारायचं, झोपीमध्ये मारायचं नाही. पाचारण केल्याशिवाय मारायचं नाहीये असं सांगतात. तू सर्वज्ञ श्री रघुनाथा सिया जाणून शास्त्रार्थ अधर्मे करुणी माझ्या घाता पेश माथा घेतले. रामा तुम्ही सर्वज्ञ आहात, सगळं माहित आहे तुम्हाला, आणि तुम्ही सर्वज्ञ असताना सुद्धा अधर्मानं मला का मारलं? मला जर म्हटलं असता वाडी तुझ्या बरोबर युद्ध करायची तर मी उल्हासानं आलो असतो. मग समोरासमोर काय युद्ध करायचं ते युद्ध केलं असताना अधर्मानं तुम्ही मला का मारलं असं वाडी सांगू लागला. चंद्रावनी अति चोखा श्रीराम कीर्ती अति निर्दोष अधर्म घाताचा कलंक त्यावरी देख बैसविला. रामा तुमच्या कीर्तीला डागच नाहीये. तुमचा जो मुखचंद्र आहे, तुमचं नाव आहे, तुमच्या नावाला कसलाच डाग नाही आणि कुठंच डाग नाही. चंद्राला सुद्धा कलंक आहे. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारायण चुकला साळा भजनाचा, अशा पद्धतीने त्या चंद्राला सुद्धा कलंक आहे. पण तुम्ही निष्कलंक तुमची कीर्ती आहे, तुमचं नाव आहे, आणि असं असताना सुद्धा अधर्म घाताचा कलंक तुम्ही तुमच्यावरती लावून घेतला असं वाली सांगू लागला. सुग्रीव बापुडे ते किती
काय सह्य होईल सीतार्थी मज सांगतासी रघुपती करीतो ख्याती ती ऐसी. रामा रामा सुग्रीव तुम्हाला काय मदत करणार आहे? अहो त्याचीच बायको त्याला भेटणार नाही, ती तुमची बायको कुठनं आणून देणार आहे? तुम्ही सुग्रीवाकडे गेले साह्य मागायला. अहो माझ्यापाशी जर आले असते ना, वाली माझी बायको रावणा नेली आणून दे. अहो एकाच मिनिटामध्ये निमिषामध्ये रावणाला परिवारासहित उचलून आणलं असतं इथं तुमच्या पुढं. आणि सुग्रीव काय तुम्हाला मदत करणार आहे? वाली सांगू लागला, रावण माझे काखवाळ गळा बांधून तात्काळ आणि तो न लागता पळ तू माझे बळ नने नसी. रामा तुम्हाला माझी ताकदच माहिती नाहीये, माझं बळ तुम्हाला माहिती नाहीये. ज्या रावणाने तुमची पत्नी चोरून नेली त्या पत्नीसाठी एकदा माझ्याकडे आले असते तर मी रावणाला धरून बांधून तुमच्यापाशी आणला असतं. रामा अहो 7 समुद्राचे आंघोळ माझं रोजच स्नान आहे. आणि रावण एकदा काकामध्ये घावला होता, त्याला घेऊन मी 7 समुद्राचं स्नान केलंय असं वाली सांगू लागला. समुद्र जळी सप्त पातळी शोधोनी लोक लोक कोळा चळी आणि तो मी जनक बाळी तुझ्या जवळी निमिषार्धे. रामा तुमची पत्नी कुठही असू द्या, कुणीही नेऊ द्या, सप्त समुद्राचं शोधन करीन. सप्त पातळ आहेत, अतळ सुतळ महातळ तळातळ रसातळ पातळ अशा प्रकारची 7 पातळ आहेत. वरी 21 स्वर्ग आहेत. ह्या सगळ्यामध्ये शोध घेतला असता आणि तुमची सीता तुमच्यापाशी आणून दिली असती. वाली सांगू लागला, चतु समुद्री प्रात स्नान करीतो न लागता क्षण मज पुढे तुच्छा रावण सीतानुन देतो सीतानुन तुझ देतो. रामा मला फक्त एकदा सांगायचं होतं, मी सीतेला आणून दिला असता. रावण माझ्या पुढे काय आहे? 4 समुद्राचं स्नान करणं माझी रोजची आंघोळ आहे. आणि एकदा रावण त्या तावडीमध्ये घावला होता, त्यामुळे तुमची सीता मी आणून दिली असती. रावणाला बांधून त्याला उचलून त्याचं गाव उचलून इथं आणलं असतं, काही केलं असतं. पण एकदा सुग्रीवाच्या ऐवजी माझ्यापाशी जर आले असता तर आतापर्यंत तुम्हाला रासीता तुमची भेटवली असती असं वाली सांगू लागला. मज हा सांगतासी विचार तरी सुसीता रावण परिवार लंका पडोनिया समग्र येते सत्वर आणि तो. रामा फक्त मला एकदा सांगायचं होतं, वाली माझी पत्नी रावणाने नेले. ऐकल्याबरोबर लंका उपटून आणली असती. लंका म्हणजे त्रिकुट आहे. गरुडाची नख उमटली त्याचं त्रिकुट झालं, तिथून लंका आहे. आणि ती लंकाचं त्रिकुट आहे तीच उचलून इथं आणलं असतं. मग त्याच्यामध्ये अख्खी लंका घेऊन आलो असतो इथं तुमच्या पुढं. एकाच निमिषामध्ये रावणाच्या परिवारासहित सीतेला इथं आणलं असतं असं वाली सांगू लागला.